खरातकडून माहिती घेऊन त्याचे एन्काउंटर करतील. खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा समावेश. नाना पटोलेंचा गंभीर आरोप. भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा पटोलेंचा प्रयत्न. संजय शिरसाटांची टीका. बोंधू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी. नाशिकमध्ये मागील 2.5 तासापासून चौकशी सुरू. रुपाली चाकणकरांच्या एसआयटी चौकशीचं स्वागत. चौकशी दरम्यान वकिलांची गरज काय? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा सवाल. तर खरातला भेटणाऱ्या सर्वांची चौकशी करण्याची मागणी. निदा खानवरून ओवेसी आणि संजय शिरसाट यांच्यात खडाजंगी. निदा खानची निर्दोष सुटका होईल ओवेसींचा दावा. तर ओवेसी न्यायाधीश झालेत का? संजय शिरसाटांचा खोचक सवाल. अकोल्यात 6 वर्षीय चिमुरडीवर 15 वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार. मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. अत्याचाराच्या घटनेनं अकोला हादरलं. बीडच्या माजलगावात चुलत भावाकडून बहिणीवर अत्याचार. खासगी रुग्णालयात पीडितेचा गर्भपात. गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचा पोलिसांकडून शोध. तामिळनाडूच्या राजकारणात विजय पर्वाला सुरुवात. थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. चेन्नईतील स्टेडियमवर चाहत्यांचा एकच जल्लोष. थलपती विजयच्या शपथविधीत अभिनेत्री तृषा कृष्णनची चर्चा. सोहळ्यातील तृषाच्या उपस्थितीनं सर्वांचं लक्ष वेधलं. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. आसाममध्ये हिमंता बिस्वा शर्मा यांचं दुसरं पर्व. 12 मे रोजी आसाममध्ये शपथविधीचा सोहळा. हिमंता बिस्वा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर ममता बॅनर्जींची भाजप विरोधी लढ्याची घोषणा. भाजप विरोधी लढ्याकरता एकत्र या. ममता यांच्याकडून लढ्याकरता विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन. आणि उन्हाच्या तडाख्यात आनंद वार्ता. अंदमानात यंदा मान्सूनचं लवकर आगमन होणार. 14 ते 20 मे दरम्यान मोसमी वारे अंदमानच्या समुद्रात दाखल होण्याचा अंदाज. महाराष्ट्रातही वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता.